नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आजपासून आपण सुरू करणारे फ्री शिवण क्लास, जो बायकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. घर बसल्या आपल्याला काम करता येतं, पैसे कमवता येतात आणि एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याचप्रमाणे तुम्ही पण ट्राय करून बघा. जसे मी माप सांगेल त्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊजचे माप घ्या आणि तसेच जसे मी सांगेल तसं आखा, जसं मी सांगेल तसं कटिंग करा आणि जसं मी सांगेल तसं शिवून पण बघा. म्हणजे तुम्हाला कोणताच क्लास लावायची गरज नाहीये. घर बसल्या तुम्ही शिकू शकाल. आणि तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन. तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता आपण अशी छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. हे बघा मैत्रिणींनो, आपण पहिले काय करायचंय, ब्लाऊजला हुक लावून घ्यायचे. नंतर हे ब्लाऊजला हुक लावून घेतल्यानंतर आपल्याला ब्लाऊज करायचं असं पलटी. तर पलटी केल्यानंतर ब्लाऊजचं आपल्याला पहिलं माप घ्यायचंय, ब्लाऊजची पूर्ण उंची. हे बघा, ह्याप्रमाणे आपले जिथे हे शोल्डर आहे तिथून त्या शिलाईपासून आपल्याला असा टेप पकडायचा आहे आणि बरोबर खाली अशी उंची मोजायची. बघा, परफेक्ट असं 13.5 उंचीचं हे ब्लाऊज आहे. तर आपल्याला उंची लिहायची आहे 13.5. हे बघा, ह्याप्रमाणे आपण माप पण लगेच लिहून घेऊ, कारण आपल्याला उद्याची पेपर कटिंग करायची आहे. उंची 13.5. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लगेच. आपण काय करतो, बऱ्याचशा मैत्रिणी असं सांगतात की असा गळा मोजा, म्हणजे हा किती आला आपला 10 इंच. तुम्ही असा मोजला तरी चालेल किंवा अशी पाठ मोजली खाली, किती पाठ आहे शिल्लक ती मोजली तरी चालेल. हे आपलं आहे 4.5 इंच आहे. तर जर आपण असं मोजलं तर आपल्याला जेव्हा गळा आखायचा आहे तेव्हा आपण हे 4.5 इंच घ्यायचे. किंवा आता आपण असं जर मोजलं तर ह्या ब्लाऊजचा असं तिरपा भाग पकडून हे बघा असं तिरपं मोजायचं, ते आलं 10 इंच. जेव्हा आपल्याला पेपरवर कटिंग करायची तेव्हा ते आपण घेणार आहे 10.5 इंच. बघा, आता आपला हा 10 इंचाचा गळा आहे. मागचा गळा आपण लगेच मोजून घेतलाय. हे बघा, मागचा गळा 10 इंच. त्याच्यानंतर आता आपल्याला काय मोजायचंय, तर छातीचा भाग. हे बघा, असं आपण ब्लाऊज ठेवलंय. आपण ब्लाऊजला हुका लावून घेतलाय. हुका लावून आठवणीने घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला माप व्यवस्थित घेता येईल. हे बघा, एकदम व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. ब्लाऊज परफेक्ट ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हा भाग असा मोजून घ्यायचा. हे बघा, आता हे माप आलं आपलं 18.5 इंच. 18.5 म्हणजे आपली छाती किती आली, 37 इंचाची. कारण हे 37च्या पूर्ण निम्म आहे. हे आपण 4 भाग करतो, तर हा एक भाग आणि मागची झाली 2 भाग, असे ते 4 भाग होतात. मग हा झाला अर्धाच भाग, म्हणून हे झालं 18.5. म्हणजे आपली पूर्ण छाती आहे 37 इंच. बघा, आता आपण छातीचं माप लिहून घेऊ. ह्याप्रमाणे छातीचं माप लिहिलं आपण 37 इंच. आता आपल्याला मोजायचं आहे बाहीची लांबी. हे बघा, आता आपण ही बाहीची लांबी मोजणार आहे. बरोबर परफेक्ट अशी बाही पकडायची आणि इथे शोल्डरच्या इथे पण व्यवस्थित पकडून, जिथून शोल्डर आपण शिलाई मारली तिथून तर असं खालीपर्यंत व्यवस्थित पकडायचं. हे बघा, बाहीची लांबी आहे 6 इंचाची. एकदम बरोबर असं कट टू कट मोजायचं आहे, म्हणजे आपले माप चुकणार नाही. हे बघा, बाही लांबी 6 इंच. नंतर आपल्याला आता मोजायचं आहे दंडघेर. आपण आता हुका ह्या काढून घेऊ, म्हणजे आपल्याला बाकीचे माप मोजायला सोपं पडेल. दंडघेर मोजताना काय करायचंय, हा आपला पहिला उजवा बाजू मोजायची. हे बघा, उजव्या बाजूने आपल्याला पहिला दंडघेर मोजायचा आहे. हे बघा, ह्याप्रमाणे. तर उजव्या बाजूचा दंडघेर आपला, ही शिलाई जिथे मारली ना आपण तिथून पुढे आपल्याला मोजायचं. हे बघा, दंडघेर आहे 6 इंच. उजवा दंडघेर लिहायचा आहे, ते लिहायला विसरायचं नाही. उजवा दंडघेर 6 इंच. त्याचप्रमाणे आपण काय करणार आहे, आता डावा पण दंडघेर मोजून घेणार आहे. म्हणजे आपल्याला काय होतं, फिटिंग व्यवस्थित करता येते. फिटिंग चुकत नाही, ब्लाऊज परफेक्ट बसतं. त्याच्यामुळे दोन्ही बाजूने दंडघेर आठवणीने मोजून घ्यायची. हे बघा, इकडनं पण आहे 6. आता कोणाकोणाचा काय होतं 6.5 येतो किंवा 6.25 येतो किंवा जास्त येतो. त्याच्यामुळे आपण हे ना माप दोघं साईडनी मोजून घ्यायचे. तर आपलं हे दोघं आलंय 7 इंच.
आणि जर जास्त आलं तर आपण इथे लिहायचं डावा दंड घेर असं लिहून घ्यायचं। आता आपल्या ह्या ब्लाऊजचं 6 आले। तर आता आपण काय करणार आहे, गळा पुढचा मोजायचा आपल्याला। ज्या बाजूने आपण हुक्का लावलाय ना त्या बाजूने आपल्याला गळा मोजायचा आहे। हे बघा परफेक्ट असं इथे पकडायचं आणि हा गळा आपण असं मोजायचा। तर हे आपलं किती आलंय आता 8 इंच आलंय। एकदम जिथे शोल्डरची शिलाई आहे ना तिथे आपण हे मोजून घ्यायचंय। हे बघा 8 इंच असं एकदम व्यवस्थित असं मोजायचंय आपल्याला। पुढचा गळा आला 8 इंच। हे बघा ह्याप्रमाणे आपलं हे पण माप झालं। आता आपल्याला घ्यायचंय कमर घेर। तर कमर घेर घेताना काय करायचं, जिथून आपण ही बटन पट्टी लावलेली एक्स्ट्राची जी आपले आपण ब्लाऊजला आय केलेले बघा ह्या पट्टीला, तर ती पट्टी आपण आहे ना सोडून द्यायची आहे आणि तिथून पुढे आपल्याला हे माप घ्यायचंय। हे बघा पूर्ण पट्टी मोजायची नाही तर पूर्ण ब्लाऊज चुकून जाईल। आपल्या छोट्या छोट्या चुकांमुळे काय होतं आपलं ब्लाऊज चुकून जातं, त्याच्यामुळे माप व्यवस्थित घ्यायचे। हे बघा आता ह्याचं कमर किती आलंय 32.25 इंच। हे बघा 32.25 इंच आलं। जर तुम्ही आता लिहिताना 32.5 लिहिलं नंतर फिटिंग करताना 32.25 वर केली तरी चालेल। आता मी तुमच्या लक्ष देण्यासाठी 32.5 वरच घेते। हे बघा कंबर 32.5 इंच। तर आपले माप घेऊन आपण तयार केलेले। आता आपण पुढच्या भागामध्ये काय करणार आहे, पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याची पेपर कटिंग करणार आहे। पण तुम्हाला जर ह्याच मापाची पेपर कटिंग पाहिजे असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा, किंवा उद्या तुम्हाला दुसऱ्या मापाची पेपर कटिंग करायची असेल तर ते माप मला कमेंटमध्ये लिहून पाठवा, मग आपण त्या मापाची पेपर कटिंग करू। आणि 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करायची की कटोरी ब्लाऊजची कटिंग करायची हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तेही सांगा। मैत्रिणींनो कसा वाटला आपल्या क्लासचा आजचा पहिला दिवस। एकदम छान आणि सुटसुटीत प्रकारे मी तुम्हाला माप घेऊन दाखवली, ब्लाऊजचे कसे माप घ्यायचे आणि त्याच्यानुसार आपल्याला उद्याच्या भागामध्ये करायची पेपर कटिंग। आणि पण त्याआधी तुम्हाला जर कोणत्या मापाची पेपर कटिंग करायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि कटोरी ब्लाऊजची करायची का आपल्याला 4 टक्स ब्लाऊजची करायची तेही सांगा। आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। भेटूया आपण लवकरच, तोपर्यंत बाय बाय।